आज बनवणार आहोत आपण चिकन मसाला. तर चला रेसिपी बघूया. मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले, 1 टोमॅटो घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 सांबार पान, 2 दालचिनी घेतलेली आहेत. तर चला बघूया पुढे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर व थोडासा अद्रक घेऊन त्याची पेस्ट बनवली. ती पेस्ट कांद्यावरच परतून घ्यायची. एका पातेल्यामध्ये मी 3 पळी तेल घेतले. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा थोडासा परतून द्यायचा आहे ब्राऊन रंगावरती. त्यानंतर त्याच्यामध्ये वाटण बनवलेला तो टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 3 चमचे घरगुती मसाला व 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा एव्हरेस्ट मसाला. ते टाकून झाल्यावर थोडंसं परतून घ्यायचे. परतून झाल्यावर भाजीला तेल सुटायला लागल्यावर लगेच धुतलेलं चिकन टाकून घ्यायचे. चिकन टाकल्यावर त्याच्यावरच बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचे. टोमॅटो टाकून झाल्यावर लगेचच आपल्या भाजीवर झाकण ठेवायचे. 10 मिनटात झाकण काढायचे व थोडंसं हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर त्यावर परत 15 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 15 मिनटं झाल्यानंतर झाकण काढून त्यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. रेडी आहे आपला चिकन मसाला. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.